नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ई श्रम कार्डबद्दल जाणून घेणार आहोत. काय आहे ई श्रम कार्ड, कसे करते हे काम? चला तर मित्रांनो जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो आपण अशीच माहिती तुम्हाला पुढे देखील देत राहू. चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. ई श्रम कार्डचा उपयोग काय आहे? विशिष्ट वयोमर्यादा सामान्यतः 60 वर्ष किंवा त्याहून अधिक गाठलेल्या असंघटित व्यापारातील कर्मचाऱ्यांना ई श्रम कार्ड वृद्धापन काळात निवृत्ती वेतन योजना प्रदान करते. त्यांना 3,000 रुपये मासिक ऑफर करते. ई श्रम कार्ड पोर्टल असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई श्रम कार्ड पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई श्रम कार्ड दिलं जाणार आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार असतील, स्थलांतरित मजूर, फेरीवाले असतील, घर कामगार, स्थानिक रोजंदारीत काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो. ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगारांचं वय मात्र 16 ते 59 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. ई श्रम कार्डचे मित्रांनो आपण आता फायदे हे पाहणार आहोत. ई श्रम कार्ड हे आधारसोबत लिंक करण्यात आलं आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचण्याचा सरकारचा उद्देश आहे. जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांपर्यंत, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. भविष्यात सर्व सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ याच पोर्टलद्वारे दिला जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. ई श्रम कार्डसाठी पात्रता असलेले लाभार्थी आपण पाहणार आहोत. श्रम कार्डसाठी पात्र खालील श्रेणीमध्ये कर्मचारी भारतात ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी पात्र आहेत. 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी, दरमहा 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन मिळवणारे कर्मचारी, जे कर्मचारी भारतीय नागरिक आहेत आणि भारतात काम करतात आहेत असे नागरिक यास पात्र आहेत. ई श्रम कार्ड कोण काढू शकतो? देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. याच क्षेत्रामध्ये बांधकाम कामगार असे इतर कामगारांचा समावेश आहे. ई श्रम कार्ड आणि लेबर कार्ड एकच आहे का? ई श्रम कार्ड हे पारंपरिक कागदावर आधारित लेबर कार्डची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आहे. हे भारतातील कामगारांसाठी एक ओळखपत्र आहे, जे त्यांच्या रोजगाराचा पुरावा म्हणून काम करते आणि त्यांना विविध सामाजिक सुरक्षा लाभ आणि सरकारद्वारे प्रदान करते योजनांमध्ये प्रवेश करण्यात मदत करते. तुम्ही हे कार्ड घरबसल्या ई श्रम वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो मोबाईलवरती सुद्धा हे कार्ड काढू शकता. परंतु त्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे किंवा जवळील ई सेवा केंद्रावरती जाऊन मित्रांनो तुम्ही हे कार्ड काढून घेऊ शकता. मित्रांनो, ई श्रम कार्डबद्दल आपण सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेलच. याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो आम्ही तुम्हाला उत्तर द्यायचं पूर्णपणे काम हे करू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अशीच महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू.